नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 6वीचा नवीन अभ्यासक्रम बदलला आहे आणि या नवीन अभ्यासक्रमावरची ही प्रश्नपत्रिका मित्रांनो आज आपण पाहतोय. तर सामान्य विज्ञान जो विषय आहे, तर त्यातली ही प्रश्नपत्रिका आहे. तर पहिल्या 4 प्रकरणांवरती ही घटक चाचणीची प्रश्नपत्रिका 20 गुणांची आहे. तर ही प्रश्नपत्रिका आपण नीट समजून घेऊयात. बघा, या ठिकाणी तुम्हाला पहिला जो प्रश्न आहे, कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. आता ही प्रश्नपत्रिका जर तुम्हाला या प्रश्नपत्रिकेची PDF हवी असेल, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही विज्ञान आणि इतर काही विषयांच्या PDF फाईल ज्या आहेत, त्या डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर बघा, इथं पहिला जो प्रश्न आहे, कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. जसं की इथं कंसामध्ये बाष्पीभवन, प्रकाश संश्लेषण, मीटर, तंतुमूळ हे शब्द दिले. यांचा वापर करायचा. जसं की वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात. तर या प्रक्रियेला काय म्हणतात? प्रकाश संश्लेषण असं म्हणतात. ओके. दुसरा मुद्दा आहे, लांबी मोजण्याचे SI पद्धतीतील मुख्य एकक. आता इथं सगळ्यामध्ये मीटर हे मुख्य एकक तुम्ही लिहू शकता की बाबा मीटर हे आहे. समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनवण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी टिंबटिंब या पद्धतीचा वापर केला जातो. तर बाष्पीभवन या पद्धतीचा वापर केला जातो. आता इथं रिकाम्या जागा भरण्यासाठी कंसामध्ये शब्द दिलेले आहेत. परंतु बऱ्याचदा असे कंसामध्ये शब्द दिले जाणार नाहीत. आता दिलेले आहेत, परंतु बऱ्याचदा दिले जाणार नाहीत. जर नाही दिले तरी तुम्हाला या ठिकाणी ती उत्तरं लिहिता आली पाहिजे. 3 मार्काचा हा प्रश्न आहे. आता ही प्रश्नपत्रिका जी तुम्हाला दिसते या प्रकारची येईल, अशीच येईल सांगता येत नाही. परंतु काही थोडेफार बदल होऊन तुम्हाला प्रश्न विचारले जातील. जो आहे, जोड्या लावा. याच्यामध्ये कचऱ्यातील लोखंडी वस्तू वेगळ्या करणे याला काय म्हणता तुम्ही? उभयचर प्राणी म्हणतात, द्विबीजपत्री वनस्पती म्हणतात का चुंबकीय विलगीकरण म्हणतात? तर लोखंडी वस्तू वेगळ्या करणे याला आपण चुंबकीय विलगीकरणाची पद्धत म्हणतो. बेडूक हा कसला प्राणी आहे? तर उभयचर प्राणी आहे. आणि सोटमूळ व जाळीदार शिराविन्यास हा द्विबीजपत्री वनस्पती असतात या प्रकारच्या. तर अशा पद्धतीने तुम्हाला जोड्या जुळवा. शक्यतो एकाच धड्यातल्या येतील. त्यात आपण 3 धड्यांतल्या मिक्स जोड्या लावा आहेत. परंतु परीक्षेला एकाच प्रकरणातील एखादी जोडी वगैरे असं दिलं जाऊ शकतं. ओके. आता यानंतर इथं सत्य की असत्य तुम्हाला लिहायचे, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. एक बीजपत्री वनस्पतींच्या पानांमध्ये समांतर शिरविन्यास असतो. त्याचबरोबर हे सत्य आहे की असत्य लिहायचं आहे. त्याचबरोबर हाताच्या विटीने मोजलेले अंतर हे प्रमाणित मापन मानले जाते, तर हे असत्य आहे, हे चूक आहे. ओके. प्रमाणित नसतं, तर ते हाताच्या विटेने आपण मोजतो, ते अप्रमाणित आहे. आता इथं गटामध्ये न बसणारा शब्द ओळखायचा 2 मार्काला. गाय, कुत्रा, उंदीर, मासा. तर गाय, कुत्रा, उंदीर जमिनीवर राहणारे आहे. मासा पाण्यात राहतो. मित्र याचा मासा, कारण मासा हा जलचर प्राणी आहे. आंबा, वड, तुळस, मका. तर यामध्ये आंबा, वड, तुळस, मका यांच्यापैकी नेमकं काय गटात न बसणारा शब्द तुम्हाला लिहायचा आहे आणि त्याचं कारण तुम्हाला लिहायचं आहे. ओके. याच्यानंतर काही प्रश्न आहे 1 मार्काचे. एका वाक्यात प्रश्न लिहा. उत्सर्जन म्हणजे काय लिहायचं आहे. उफणणे ही पद्धत केव्हा आणि का वापरतात ते लिहायचं आहे. खेचर प्राणी कशाला म्हणतात ते लिहायचं आहे. आणि 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? तर 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर होतो. ओके. तर ही प्रश्नपत्रिका आहे आणि त्याचबरोबर इथं फरक स्पष्ट करायचा आहे तुम्हाला. एक बीजपत्री वनस्पती आणि द्विबीजपत्री वनस्पतींमधला फरक स्पष्ट करायचा आहे. 2 मार्काला आहे. आणि चौथा प्रश्न आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. जसं की वाळवंटात राहणाऱ्या उंटाच्या शरीराची कोणती वैशिष्ट्ये त्याला जगण्यास मदत करतात? त्याचबरोबर सुतारकाम करताना लाकडी भुशामध्ये मिसळलेले लोखंडी खिळे सहज मिळण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? आणि त्याचबरोबर मोजपट्टीच्या सहाय्याने जर आपण बघितलं, तर मोजपट्टीच्या सहाय्याने लांबीचे अचूक मापन करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? ओके. तर या ठिकाणी हे काही प्रश्न आहेत. तर ही प्रश्नपत्रिका जी आहे तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊ शकताय किंवा तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही विज्ञान आणि इतर काही विषयांच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या डाउनलोड करू शकताय. तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.